उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। दादांकडून विकास कामांमध्ये अडथळे येतात अशी तक्रार शिंदेंच्या मंत्र्यांनी शिंदेंकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी सर्व मंत्र्यांसोबत बैठक घेतली। बैठकीमध्ये शिंदेंसमोर मंत्र्यांचा दादांच्या विरोधामध्ये नाराजीचा सूर होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दादांकडून विकास कामांमध्ये अडथळे आणले जातात अशी तक्रार मंत्र्यांनी शिंदेंकडे केली अशी सूत्रांची माहिती आहे। दादा निधी देत नाहीत, कामं कशी करणार, मंत्र्यांची ही चिंता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदेंची बैठक मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झाली। या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये आवाज उठवला। अजित पवार हे अर्थमंत्री आहेत आणि तेच जर आम्हाला पैसे देणार नाहीत तर आम्ही कामं कशी करणार अशा शब्दात मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली। सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळायला हवेत अशी नाराजी सुद्धा मंत्र्यांनी व्यक्त केली आहे। मी स्वतः अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवेन असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना दिले। एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक झाली। सह्याद्री अतिथीगृहामध्ये 8 मंत्र्यांच्या कामाचा शिंदेंनी आढावा घेतलेला आहे। प्रत्येक मंत्र्याशी शिंदेंनी 1 to 1 चर्चा केली। लोकोपयोगी कामांवर भर द्या, फाईल्स प्रलंबित ठेवू नका असा सल्ला सुद्धा शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना दिलाय। सामान्य जनतेपर्यंत थेट पोहोचा असे स्पष्ट निर्देशही शिंदेंनी मंत्र्यांना दिले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकमध्ये मात्र सगळ्यात मोठ्या बंडाची शक्यता आहे। राऊतांचे नाशिकमधले राईट हँड बडगुजर पक्षामध्ये नाराज आहे। मी आणि विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज आहोत असं बडगुजर यांनी कबूल केलंय। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेत सर्वात मोठ्या बंडाची शक्यता। विलास शिंदेंसह 10-12 जण नाराज। सुधाकर बडगुजर यांचा मोठा दावा। ठाकरेंचे नेते संजय राऊतांचे राईट हँड सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये मोठ्या बंडाचे संकेत दिलेत। बडगुजर यांनी संजय राऊत नाशकात असताना फडणवीसांची भेट घेतली होती। फडणवीसांच्या भेटीनंतर बडगुजर नाराज असल्याच्या चर्चा होत्या, त्यावर त्यांनी आता शिक्कामोर्तब केलाय। पक्षात संघटनात्मक बदल करताना विश्वासात न घेतल्याचा आरोप बडगुजर यांनी पक्षावर केलाय। माझी नाराजी कोणावरच नाही, मीच स्वतः नाराज आहे, बाकी काही नाही। मीच नाही, कमीत कमी संघटनेतील 10-12 लोक संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराज आहेत आणि ती वेळोवेळी मी वरिष्ठांच्या कानावर टाकलेलं आहे। नाशिकचे जिल्हा प्रमुख बदलताना बडगुजर यांना विश्वासात न घेतल्याची चर्चा होती। नाशिकचे शहराध्यक्ष विलास शिंदेंसह ठाकरे गटात 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावाही बडगुजर यांनी केलाय। विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नाला एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती। एकनाथ शिंदे लग्नाला उपस्थित राहिल्यापासूनच विलास शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। बडगुजर यांनी विलास शिंदे नाराज असल्याचं आता स्पष्टच सांगितलंय। विषय आहे संघटनात्मक बदल करताना काही गोष्टी विश्वासात घेतल्या गेल्या पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत। त्यामुळे विलास शिंदे हा गेल्या अनेक दिवसापासून नाराज आहे। महानगर प्रमुख म्हणून काम करत असताना त्याला अपेक्षा होती वरिष्ठ पद मिळावं, परंतु ते न मिळाल्यामुळे ते अस्वस्थ आहेतच पक्षामध्ये। बडगुजर यांच्या दाव्यानंतर नाशकात ठाकरेंच्या सेनेत लवकरच मोठ्या बंडाचे संकेत आहेत। काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत शिवसैनिक? नाही, असं तर काही अजून तसं हे नाही, स्पष्ट भूमिका काही दिसत नाही अजून, पण येणारा काळच सांगेल काय होईल ते। ठाकरे गटाचे उद्या नाशिकमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। जिल्हा प्रमुख दत्तात्रय सूर्यवंशी ही पत्रकार परिषद घेणार आहेत। सुधाकर बडगुजर यांच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष असेल। तर गिरीश महाजन आणि संजय राऊतांमध्ये खडाजंगी पाहायला मिळते। गिरीश महाजन पक्ष फोडण्यासाठी भाजपनं नेमलेले दलाल आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली, तर ठाकरे गट नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे अशी टीका महाजन यांनी केली आहे। ठाकरेंच्या सेनेला खिंडार पडण्याचे संकेत असताना नाशिकवरून राऊत महाजनांमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे। 8 दिवसात ठाकरेंसोबत कोण राहतं कोण नाही ते कळेल असं वक्तव्य करून गिरीश महाजनांनी ठाकरे गटात भूकंपाचे संकेत दिलेत। ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याचं वक्तव्यही महाजनांनी केलंय।
महाजनांच्या वक्तव्यावर संजय राऊत चांगलेच भडकलेत. पक्ष फोडणारे दलाल, डरपोक असा महाजनांचा उल्लेख राऊतांनी केलाय. हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून, खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या काँग्रेसच्या मांडीवरती बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली, तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. मी कोण आहे काय सर्वांना माहित आहे. पक्षासाठी तर मी काही करेल, पक्षासाठी मी काय करेल, पण त्या पक्षाच्या वाढीसाठी मी करेल. तुमच्यासारखा पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये इनकमिंग आउटगोईंगचं राजकारण होण्याची चर्चा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून. पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत. शिवसेना संपवणं ही गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही. 2, 4, 5, 25 माणसं फोडणं म्हणजे का पक्ष संपवणं असतं का? गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे. हे नाचेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही. वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या विरोधकांच्या टार्गेटवर आहे. रुपाली चाकणकर अश्मिका मंदाना आहेत का असा सवाल करत अंधारेंनी टोला लगावला. तर चाकणकर बाई खोटं बोलण्यात पटाईत असल्याचं संगीता तिवारी यांनी म्हटलं. यावर चाकणकर यांनी सुद्धा उत्तर दिलंय. कोण आहेत चाकणकर? कोण आहेत चाकणकर? रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात. त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं. खोटं बोलण्यात ती पटाईत बाई आहे. खोटं बोल म्हणजे ती संविधानिक पदावर बसून असंविधानिकपणे राहतीये. त्यामुळेच आम्ही अजितदादांना रिक्वेस्ट करतोय की तिला ताबडतोब त्या पदावरून हकलून द्या. पण सुनील तटकरेंचं मला काही गणितच कळत नाही. त्यांना त्या तिथंच पाहिजेत. पहिले झाले, दुसरे झाले, आता पुन्हा अध्यक्ष केले. असं कोणतं त्यांनी मोठं काम केलंय सुनील तटकरेंचं मला माहिती नाही. मी आता सकाळपासून 10:30 वाजल्यापासून बैठकीला आहे. हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते. पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे. कोणी काही बोलू शकतं. पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत. महिला आयोगाला क्लीन चिट किंवा ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय ते अतिशय चुकीचं आहे. याची सुद्धा चौकशी होईल. महिला आयोगामध्ये जर त्या ठिकाणी काही अनियमितता झालेली असेल तर त्याची चौकशी होईल. तेही आपल्या समोर येणार आहे. पण त्याच्यासाठी समिती आणि हे सगळं काम आता चालू आहे जोरात. पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली बातमी. वैष्णवीने गळफास घेतलेल्या पंख्याची सुद्धा फॉरेन्सिक चाचणी होणार आहे. गळफास घेतला तो पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार आहे. अंबादास दानवे आणि शिरसाट यांच्यामधला वाद राज्यपालांकडे जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलवरून सुरू झालेल्या वादानंतर शिरसाट आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये खडाजंगी सुरूच आहे. चक्रम वेडे लोक मंत्रिमंडळामध्ये कसे, घर जाळेन म्हणणाऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये कसं ठेवलं असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय. तर तुमची गुपितं माझ्याकडे आहेत, घराला आग लावायला कमी करणार नाही असं वक्तव्य शिरसाटांनी केलं होतं. सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही एवढा मी चक्रम आहे. थोडा मुलां बाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील. मला असं वाटतं ते स्वतःच म्हटले मी चक्रम आहे, मी वेडा आहे. मला असं वाटतं चक्रम आणि वेडे लोक राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी ठेवले कसे? मी राज्यपालांना पत्र लिहिणार आहे आज की या मंत्र्यांनी कबूल केलं की मी चक्रम आहे, मी वेडा आहे, मी घर जाळणार कोणाचं. जर असे लोक मंत्रिमंडळात असतील देवेंद्र फडणवीसांच्या, उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसून एखादा चक्रमपणा केला, एखादा वेडापणा केला तर मला वाटतं नवीन काही गोष्टी. तर मुंडेंच्या विरोधामधील माझ्याकडचे पुरावे एसीबीला देणार असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली. एसीबीनं उद्या मला पुरावे देण्यासाठी बोलावलं आहे. मुंडेंनी केलेल्या घोटाळ्यांचे पुरावे देणार असं अंजली दमानिया यांनी म्हटले. आयुक्तांची जी बैठक आहे ती 16 जूनला आहे आणि या बैठकीत त्यांनी सगळ्यांना बोलवलंय. म्हणजे त्याच्यात मुख्य सचिव महाराष्ट्र शासन,
सचिव कृषी आणि DG महाराष्ट्र पोलीस यांना देखील त्या हिअरिंगसाठी लोकायुक्तांनी आमंत्रण दिलंय. या व्यतिरिक्त काल रात्री माझ्याकडे अँटी करप्शन ब्युरोकडनं अचानकपणे एक ईमेल आली. 2 महिन्यापूर्वी मी जी कंप्लेंट केली होती त्याच्यावर मला 2 दिवसात तुम्ही हजर राहा असं सांगण्यात आलं. आज आता इथे बैठक होती म्हणून मला जाता आलं नाही, पण उद्या मी त्यांच्या पुढे जाऊन माझ्याकडे आहे नाही त्या सगळ्या गोष्टी, सगळे स्कॅम्स मी त्यांच्या पुढे मांडणार आहे. अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यामधला वाद टोकाला गेल्याचं आता पाहायला मिळतं. नकली केस काढून आपण किती नकली आहोत हे दाखवण्याची वेळ हाकेंवर येईल अशी टीका मिटकरी यांनी केली. तर मिटकरी यांच्यामुळे दादांचा पक्ष रसातळाला जाईल असा पलटवार हाकेंनी केला आहे. तुझ्यावर जे काही आर्थिक शोषणाचे आरोप, आर्थिक जे काही तू तडजोड केलेली आहे, हे जर होत असतील मॅनेज उमेदवार करून तू जर करत असेल त्याची उत्तरं दे. आणि याच्या व्यतिरिक्त तू जर त्यांच्या परिवाराला धमक्या देत असशील तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीर आहे. त्यांच्या केसाला हात लावणं तर दूर, तुझे जे नकली केस आहेत तेच तुला काढून लोकांना दाखवावे लागतील की मी किती नकली माणूस आहे. तुमची डुप्लिकेट केस आहेत वगैरे असं म्हणजे एकदम म्हणजे काय. अमोल मिटकरी, तुला विधान परिषदेत अजितदादांनी संधी दिल्या, तू समूहाच्या प्रश्नावर बोल, तू संविधानिक मार्गाने बोल. मला वाटतं अजितदादा जसा अमोल मिटकरी रसातळाला गेलाय तसा त्याला जर तुम्ही नाही आवरलं तुमचा पक्ष रसातळाला जाईल. इथून पुढे OBC तुम्हाला बायकॉट करतील अशी भाषा बोलणाऱ्याला. हाक्यासारख्या बेअक्कल, निर्लज्ज आणि 1 नंबरच्या कमीनाला आता उत्तर त्याला त्याच्याच भाषेत द्यावं लागतं. सभ्यता काही फक्त आम्हीच जन्माला घेऊन आलेलो नाही आहे की आम्हीच सभ्यतेनं बोललं पाहिजे. जरी आम्ही वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहे तर तुला काय मोकाट सूट दिली काय बोलायची? तू काही पण बोलणार, तू आम्हाला म्हणणार माकड तोंड्या. तुझंच तोंड बघ, तू माकडासारखा आहे. तू आम्हाला शाब्दिक तू छल केल्यापेक्षा, शिव्याश्राप दिल्यापेक्षा राज्य मागास आयोगाचं मिळवलेलं पद, त्याचप्रमाणे तुझ्या कामावर असणाऱ्या ड्रायव्हरची थांबवलेली सॅलरी, अनेक पक्षात तू केलेल्या तडजोडी याचं उत्तर दे. आणि अजितदादांनी त्यांच्या आमदाराला मला कमरेखालच्या भाषेत शिव्या द्यायला ठेवलंय. मी इकडं लोकांचे प्रश्न मांडतोय आणि हे इकडं माझ्या वैयक्तिक बाबीवरती टीका करतायत. त्यामुळे अमोल मिटकरी बोलतोय वेगळं, दाखवतोय वेगळं, बोलतोय वेगळं, दाखवतोय वेगळं, दोन्ही विरोधाभास निर्माण करतोय. याच्या डोक्याचा तो बावचाळ आहे पुरा, कारण त्यांच्याकडे उत्तरं नाहीत. तर युद्धविरामावरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोननंतर पंतप्रधान मोदींनी सरेंडर केलं. मोदींनी ट्रम्प यांच्या आदेशाचं पालन केलं अशी टीका राहुल गांधी यांनी केली. काँग्रेस पक्ष कधीही सरेंडर झालेला नाही असंही राहुल गांधी म्हणाले. उधर से ट्रंप ने एक इशारा किया, फोन उठाया, कहा मोदी जी क्या कर रहे हो? नरेंद्र सरेंडर. और जी हजूर करके नरेंद्र मोदी जी ने ट्रंप के इशारे का पालन किया. तो ये इनका कैरेक्टर है. कांग्रेस पार्टी सरेंडर नहीं होती है. कर्नाटकमधल्या विजयपुरा जिल्ह्यामधल्या कॅनरा बँकेमध्ये देशातला सगळ्यात मोठा दरोडा पडलाय. बँकेमधून 52 किलो सोन्याची चोरी करण्यात आली. या चोरीनंतर चोरांनी लॉकरमध्ये सोन्याच्या जागी काळी बाहुली ठेवली. कर्नाटकातल्या विजयपुरा जिल्ह्यात कॅनरा बँकेत देशातला सर्वात मोठा दरोडा पडलाय. 6 ते 8 दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याचा संशय आहे. चोर बनावट चावी बनवून बँकेत शिरले होते. चोरांनी CCTV कॅमेरे बंद केले, तसंच ते व्हिडिओ रेकॉर्डर देखील सोबत घेऊन गेले. नंतर बँकेच्या लॉकरमधून चोरांनी 52 किलो सोनं चोरलं. चोरीनंतर लॉकरमध्ये चोरांनी सोन्याच्या जागी काळी बाहुली ठेवली आहे. चोरांनी चोरलेल्या 52 किलो सोन्याची किंमत 51 कोटीहून अधिक आहे. देशातल्या इतिहासातल्या मोठ्या दरोड्यांपैकी हा एक मानावा लागेल. विशेष म्हणजे अद्यापही पोलिसांना चोरांचा सुगावा लागला नाही.